आणि याच दरम्यान आमचे प्रल्हादजी म्हात्रे आणि संतोषजी नाईक आपल्या दाराव्या गावातील आमचे ग्रामस्थ आणि खेळ आणि खेळाला एन्जॉय करण्यासाठी हा खेळ पाहण्यासाठी ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आम्ही आमच्या दोन्ही मान्यवरांना विनंती करू की आपण सन्मानानं या व्यासपीठावर यावं आणि विराजित व्हावं. आम्ही तुमचं सहर्ष स्वागत करतोय. मॅच ऑन होईल. रसिक प्रेक्षकांना आपण अपडेट करूया स्पर्धेची. खऱ्या अर्थानं अंतिमच्या दिवसामध्ये आपण आज सत्र थोडं लवकर सुरू केलं. स्पर्धेला सुरुवात करत असताना आपण काही अपडेट्स रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले. पहिली मॅच नुकतीच रंगली. दुसऱ्या मॅचला होईल प्रारंभ. दिवाले विरुद्ध रबाले. दिवालेचा पहिला ब्रँड निस्तनाभूत नयन कोहली. ही इज सरप्राईज. बॉल हवेमध्ये राहिलाय. लॅक ऑफ कॉन्फिडन्स. आणि इथे आपण जर का पाहिलं तर चेंडूनं उंची जास्त घेतली, लांबी कमी, असा सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या फिल्डरच्या मगर मिटीमध्ये विसावलेला हा पहिला झेल. फलंदाज क्रमांक 1 दिवाले या टीमला पहिला मोठा धक्का. थँक्यू. आमचे समवेत गुणलेखक सोहेल गुरुनाथ नाईक याच गावातील याच दारावे गावच्या टीमचं ते सदस्य आहेत. सोहेल, क्रिकेट इज अ गेम ऑफ प्रिपरेशन. काल जेव्हा चर्चा झाली असेल दिवाले विरुद्ध रबाले पहिली मॅच आहे. नयन कोहलीचा खेळ अपेक्षित होता चांगला होईल, पण तसं झालं नाही. आता कॅप्टनच्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं आलंय आणि तो फलंदाज मैदानामध्ये ज्यांनी नेहमी नवी मुंबईचं लक्ष वेधून घेतलंय, नावात सुद्धा त्याच्या विलक्षणता आहे. नाव आहे कनकेश. कनकेश कोहली हा जो खेळाडू आहे हा एक खऱ्या अर्थाने एक हार्ड हिटर फलंदाज आहे, परंतु प्रचंड बुद्धिमत्ता, प्रचंड ताकद या खेळामध्ये, त्याहीपेक्षा या खेळातलं सेन्स तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे कनकेशला टिकून राहणं फार गरजेचं आहे. त्याच्या बॅटमधनं पहिली धाव आली. धावसंख्येचं सुरुवात झाली आहे. प्रारंभ झालाय. श्री गणेशा झालाय. आपण जरूर पाहताय धावफलकावर आता धावा लागल्या त्या 2. श्री गणेशा होत असताना आपण करूया या सृष्टीच्या निर्मात्याचं स्मरण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. शुभ कार्याची सुरुवात आपण महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून केलं. ग्रामदेवतेचं पूजन करून केलं. आई गावदेवीचा जल्लोष करून स्मरण करून आपण या स्पर्धेला प्रारंभ केला आणि केला याही मॅचला शुभारंभ. हा बॉल अगदी विकेटच्या मध्ये आदळलाय. याला म्हणतात हा पिच. बॉल फलंदाजाच्या डोक्याच्या वरनं गेलाय. पंचांनी लगेच अपडेट केलं की हा व्हाईट बॉल आहे, त्यामुळे वॉर्न केलं की असा चेंडू जर का तुम्ही पुन्हा हाताळला तर तो चेंडू पंच नो बॉल डिक्लेअर करतील. टोटल स्कोर 3. ओ यावेळेला आपटलाय. बॉलला चपराक दिली आहे. फिल्डर आहेत मला वाटतं अफ्रिदी. बॉलला जोवर ते पकडतील पंचांनी अपडेट केलं इट्स अ नो बॉल. +1 धावा मिळतील. 2 टोटल स्कोर पोहोचलाय तो 5 या आकड्यावर. 5 for 1. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची एक वेगळी मजा आहे सोहिल. खरं तर मुंबई म्हणजे क्रिकेटची पंढरी आणि रबर बॉलची जन्मभूमी, आणि इथेच या पावसाळी रबर बॉल या खेळाला सुरुवात झाली. आज आपण थोडी चर्चा करू. हा बॉल पुन्हा एकदा हाईट फॅक्टर पाहूया. पुन्हा एकदा नो बॉल.
जसं षटक संपेल तसा आम्ही एक सन्मान करू. या अगोदर या खेळाची रंजकता वाढवण्यासाठी कनकेश कॅप्टन खोल तयार आहे. त्याच्या बॅटमधून आला षटकार, स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक. पाहूया ॲक्शन रिप्ले मध्ये. क्रिक लाईव्हच्या या स्क्रीनवर आपल्याला काय पाहायला मिळते. दिस इज मॅग्निफिसंटली ड्रिव्हन. थँक्यू डीजे. आम्ही थोडंसं थांबवतो या व्यासपीठावर. आमचे सन्माननीय अतिथी प्रल्हादजी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. अर्थातच आमचे उमेश दादा म्हात्रे यांचे पिताश्री आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेला आपण जर का पाहिलं तर सन्मान चिन्ह पुरस्कृत केले. त्यांचा विशेष सन्मान आम्ही या व्यासपीठावर करतोय. हा सन्मान करण्यासाठी आम्ही क्रिश यांना विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभ से माईची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि कॅमेरामॅनला आम्ही थोडं सूचित करू की फ्रेममध्ये आपण या सत्कार सोहळ्याला कॅप्चर करावं. क्रिक लाईव्हच्या या स्क्रीनवर आपण उमेशजी म्हात्रे यांचे पिताश्री आपण पाहताय, त्यांचा विशेष सन्मान आम्ही करतोय. प्रल्हादजी म्हात्रे साहेबांचं मनापासून आभार, कौतुक. आणि हाही एक अतिशय चांगला क्वालिटी बॉल. यानंतर आम्ही संतोषजी नाईक यांचा आम्ही विशेष सन्मान करू. आम्ही दीपक यांना विनंती करू की आपण हा विशेष सन्मान करावा. फ्रेममध्ये आपण काही मोमेंट्स कॅप्चर करतोय. अतिथी देवो भव, गेस्ट इज गॉड या उक्तीप्रमाणे छान क्षणचित्रे क्रिक लाईव्हच्या स्क्रीनवर. ओ गुड बॉल इज द कॉल अँड दिस इज व्हेरी गुड क्वालिटी बॉलिंग बाय द बॉलर मिस्टर रोहित, ज्याला आपण उल्लेख करत असताना थोडं चाच पडत होता. पहिली विकेट संपादित करून दिली. द एंड इज वेल, हॅपी एंडिंग. आपण पाहिलं पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 1-12. न्यू बॉलर षटक क्रमांक 2 मध्ये अमीर. हो, बराच दूर फेकलाय. पंच अपडेट करतात. हा वाईट बॉल आहे. मागच्या मॅच मध्ये आपण महागुरु सँडी सरांचा आवाज ऐकला. क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये घडणाऱ्या त्याच घडामोडींना आपल्या मराठी आणि थोडं इंग्रजी असं कॉम्बिनेशन संगमी आवाज गेले कित्येक वर्ष त्यांना आपण ऐकत आलोय, पाहत आलोय, अनुभवत आलोय. 40 ते 45 वर्षाचा प्रगल्भ अनुभव. ओ हा बॉल हवेमध्ये. कॅच इज द कॉल बट बॉल झाला फरार. जाईल सीमारेषा पार आणि येईल बॅटर देवेशचा क्लास, बॅट्समन देवेशचा स्टान्स आणि बॅट्समन देवेशचा फेवरेट स्ट्रोक, फुलचा पॉवरफुल स्ट्रोक, षटकार. आता कुठेतरी धावांना आकार आलाय. 19 ऑन अ बोर्ड नाव. मजा येईल. आणि हो, याही फटक्यासाठी प्रचंड टाळ्यांचा आवाज झाला. कडक, बेधडक आणि बेधुंद फलंदाजी. देवेश ऑन फायर, बॅक टू बॅक सिक्सेस.
षटकार षटकार खेळतोच, पण आता थोडं स्पर्धात्मक स्वरूपात. रबर बॉल खेळ म्हणजे आठवणींची शिदोरी. रबर बॉलचा खेळ म्हणजे स्वप्नांना नवे पंख देणारा हा एक नवीन खेळ. खेळातलं सौंदर्य नवं, खेळातली सुरुवात नवी आणि या नव्या खेळाला खऱ्या अर्थानं सुंदर झळाली देत असताना बॅटर देवेश त्याच्या बॅटमधून आले 2 षटकार. तो थांबणार नाहीये, तो थकणार नाहीये. अजून एक वार. इट्स अप इन द एअर, कॅच इज द कॉल अँड सेकंड. प्रेम थँक्यू डीजे मास्टर. छान असं संगीत आपण एन्जॉय करतोय. सोबतीनं क्रिकेट आहे. क्रीडांगणावर आक्रमणच होतोय, झंझावत बॅटिंग. परंतु इथे किती मिळतील आपण पाहूया. फलंदाज सांगतायत की हा षटकार आहे आणि पंचांनी निर्णय दिला आहे की हा फक्त डिक्लेअर 1 धाव असणार आहे. सोहेल 2 षटकार आले होते देवेशच्या बॅटमधनं. आपण असं म्हणूया का की संयम राखणारं जनरेशन आता थोडं गायब झालंय. आपण सचिन नाईकचा खेळ पाहिलाय का? सचिन नाईकच्या बॅटमध्ये एखादा षटकार येतो तेव्हा बघा, तो लगेच एखाद्या दुसऱ्या बॉलवर एखादी धाव काढतो किंवा 2 धावा काढतो. आता संयमाचं क्रिकेट नव्हे तर आक्रमकतेचं क्रिकेट फार आपण युवकांच्या माध्यमातून पाहतो असतो. आणि आता खऱ्या अर्थानं तेच मगाशी आपण देवेशच्याही माध्यमातून पाहिलं. देवेश थोडा थांबला असता तर कदाचित टीमच्या धावसंख्येमध्ये भरही आपल्याला पाहायला मिळाला असतं. परंतु जर आणि तरचं क्रिकेट नव्हे आणि जर आणि तर शिवाय सुद्धा क्रिकेट नाही आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेलं तर संयम आक्रमण अशी दुहेरी भूमिका असणारे अनेक खेळाडू आपण सातत्यानं या खेळामध्ये यशस्वी होताना आपण पाहिलेत. चला फिल्डिंग सजवून घ्या. 30 सेकंदांमध्ये आम्ही डिसिजन देणार आहोत. चला बॉलर तुमच्या पॉपिंग क्रीजमध्ये तुम्ही या. बॅटर तुम्ही तुमच्या पॉपिंग क्रीजमध्ये या. आम्ही लगेच डिसिजन देऊ. तुमच्या 12th मॅनला आम्ही ट्रान्सपरंट ऑन अ स्क्रीन हे डिस्प्ले दाखवतोय आणि आम्ही एक निर्णय आयोजकांच्या वतीने देतोय. आमचे युवा आयोजक कामेश नाईक, क्रिकेटचा प्रचंड अनुभव त्यांच्याकडे सुद्धा आहे. यशस्वी आयोजक म्हणून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. दीपक ठाकूर आमचे क्रिश नाईक क्रिकेट ओळखतात, क्रिकेटचे नियम नियमावली त्यांना पाहिजे. क्रीडांगण त्यांचं नियमही आपण जर का पाहिले तर त्यांची पारखणी म्हणजेच पाहणी करून ते नक्कीच हा डिसिजन देतील. इट इज ऑन होल्ड फॉर नाव. रसिक प्रेक्षकांना आपण अपडेट करूया. मॅच ऑन आहे ती आपण जरूर पाहताय. जय बालाजी रबाले विरुद्ध आई गावदेवी दिवाले आणि पहिल्या इनिंगचा खेळ सुरू असताना 5 षटकांचा सामना आहे. त्यामुळे धावसंख्या झाली. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पहिले 2 षटकार आले. त्यानंतर फलंदाज देवेश बाद झाले. नयन पहिल्या बॉलवर बाद झाला होता. धावसंख्या झाली ती 26. आमिर बॅटस्विंग चांगली होती बॅटरची, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. नाराज आहेत स्वतःवर. फुटवर्कचा अभाव जिथे आपण पाहिलं की थोडं क्रीजमध्ये बाहेर निघून जर का हा बॉल ग्रिप किंवा आपण मिडल करण्याचा प्रयत्न जर का केला असता तर कदाचित काही धावाही आले असते, पण तसं घडलं नाही. इट्स अ डॉट बॉल. वन मोर टाइम. दिस इज फ्लॅट. दिस इज फ्युरियस. दिस इज excellent piece of batting. What a timing. What a stroke this is. Superb, magnificent, adbhut, अविश्वसनीय. फ्लॅट 6
रिप्रेझेंटेड बाय मिस्टर कुणाल कोहली. गावदेवी दिवाले या टीमचा हा यंग टॅलेंटेड खेळाडू. टोटल स्कोर आपण जर का पाहिला तर 32 32 आफ्टर 2 16 रन्स पर ओव्हर. पुढे आले, स्टेप आउट झाले. कणकेशची घाई, कणकेशची गडबड आणि इथे झालाय तो मोठा गोंधळ. पोटेन्शियल खेळाडू, स्किलफुल खेळाडू, ज्याच्याकडे कॅलिबर होतं, परंतु संयम ढासळला. आपण म्हणतो ना की तुमच्याकडचं नाणं फक्त खरं असून चालत नाहीये, ती वाजवण्याची कळा तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे आणि तेच काहीसं झालं. संयम ढासळला. फलंदाज कणकेश, त्याच्याकडनं अपेक्षा होती, कॅप्टन होते, 5 षटकं होती, 3 षटकांचा खेळ शिल्लक असताना तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर तो झालाय बाद. आहेत नाराज, त्यांना परतावं लागलंय आणि षटक क्रमांक 3 गोलंदाज सूरज यांना मिळालेली प्राइज विकेट. बॅटर क्रमांक 3 कणकेश कोहली. बॅक टू द डगआउट. दिवाले टीमला तिसरा धक्का. थँक्यू. सोहेल नाईक आम्हाला अपडेट करतायत की धावसंख्या झाली ती 32, गडी बाद झाले ते 3. सोहेल, जग फार मोठं आहे, महाराष्ट्र तितकंच समृद्ध आणि मोठं आहे, क्रिकेट सुद्धा तितकंच मोठं आणि समृद्ध आहे आणि जगाच्या नकाशावर तुमची प्रतिमा उमटायला हवी असे जर का तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि जो सिद्ध करेल त्याची जग सुद्धा ओळख घेईल. म्हणूनच तुम्हाला स्वतःला सिद्ध करणं फार गरजेचं आहे. फिंगर रोल, फ्लाईट दिली बॉलला, बीट केलं, सरप्राईज केलं. कदाचित सरावाचा अभाव या फलंदाजाकडे असावा असं आपण जरूर पाहता, परंतु नुकत्याच स्पर्धा सुरू झालेल्या आहेत त्यामुळे ज्युनियर नयन कोहली याच्याकडे पोटेन्शियल आहे आणि तो नक्की फॉर्म मध्ये येईल. ओ ओ, हेडला बॉल अदललाय. किती लागले ते स्वतःला थोडंसं पाहणी करा. आणि इथे मात्र गोलंदाज सूरजचं आपण कौतुक करूया. पहिला बॉल बीट केलं, फलंदाजाला परतावून लावलं. दुसरा बॉल गुडलेन स्पॉटवरनं आउट स्विंग केला. तिसरा बॉल फ्लाईट दिली, गतिमान कमी गतीनं चेंडू रिलीज केला, ज्याला आपण म्हणतो पेस व्हेरिएशन विथ फ्लाईट. आणि चौथा चेंडू आपण जर का पाहिला तर इतक्या गतीनं फेकला होता की तो बॅटला चकून हेडवर आदळला. आक्रमण अगेन, फ्लॅट, फ्युरियस, वन्स अगेन मॅन इन ऍक्शन. मिस्टर कुणाल कोहली त्याच्या बॅटमधनं आलाय, त्याचा सलगचा फ्लॅट, मागच्याच फटक्याचं प्रतिबिंब. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. कुणालचा क्लास आणि कुणालचं शॉट सिलेक्शन. बॉलला मिडल केलं, स्ट्रेट बॅटनं लॉंग ऑफ रिझन क्लिअर करत असताना त्यानं कशा पद्धतीनं या फटक्याला सजवलंय. व्हाईट बॉल, धावसंख्या 40, 40, 4-0. धावांचा ओघ वाढत चाललाय. ओ गती कमी केली, रीड केला, मिडल केलाय
आणि बॉल फेकून दिलाय सीमारेषा पलीकडे. षटकार. कडाक आवाज सुद्धा आलाय. संयम. आणि आता संयम संपलाय. बॅटो ज्यानं मागचे 2 चेंडू डॉट काढले होते ज्युनियर नयन खोले आणि त्याच्या बॅटमधला कॅप्टनच्या विरोधात लगावलेला हा बेधुंद बेखौफ फ्लॅट 6. आणि दुसराही बॉलवर 6. Back to back sixes. Junior Nayan Kohli one more time, and this time deep cow corner clear karun over the pavilion box. थँक यू. हे 2 फटके म्हणजे हा इशारा आहे. गोलंदाज सावध राहा, पुढे धोका आहे. बी अलर्ट. चौथं षटक. अजून एक शॉप केला बॉलला. स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला फटका. स्क्वेअर कट केलाय. बॉल गेला डीप स्वीप हवामध्ये. फिल्डर आहे थोडे चाच पडतील. गवताच्या गालिच्याला गुदगुल्या करत बॉल गेला होता. 2 मिळाल्या. 2 स्ट्राइक रोटेट करेल. टोटल स्कोर जर का आपण पाहिला तर 50 क्रॉस होऊन तब्बल पोहोचलाय. 6-0. मागच्या 2 चेंडूमध्ये 3 चेंडूमध्ये 14 आल्या. इथे नाराज आहेत. ओपीस बॉलला कॅपिटलाइज करता आलं नाहीये. टोटल स्कोर पोहोचलाय तो 60. यावेळेला हाही बॉल टपली मारली आहे. फिल्डर आहे. चूक झाली. चुकीचा भुर्दंड. धावा मिळाल्या 4 की 1. पंच काय अपडेट देतील बघूया. थँक यू भाई. हल्दी वाला ना डीजे, तू हल्दी वाजवतो ना. हल्दी. पंच 4 चौकार. येस. नाही काय हालत आपली फक्त 4 तासाची असते. आज आपल्याला संध्याकाळपर्यंत वाजवाय, त्यामुळे कलेक्शन सगळं संध्याकाळी ठेव. थोडी अपील झाली नयनकडनं. टॅप केला बॉल. फिल्डर आहेत मिड ऑफ मध्ये, मिड ऑन मध्ये. अंतर्वर्तुळ नाहीये परंतु येईल हा डॉट बॉल. जिथे आपण पाहताय पुन्हा एकदा आपण रसिक प्रेक्षकांना अपडेट करूया की या स्पर्धेची टायटल आहे आई गावदेवी चषक 2026. एकूण धावसंख्या झाली ती 64. शेवटचं षटक असणार. डीजे मास्टरला आम्ही थोडं थांबू. आज वार रविवार, शेवटचं सत्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटचा हा दिवस आपल्याला पाहायला मिळेल. भव्य रबर बॉलच्या स्पर्धेला दाराव्या गावामध्ये आपण मागच्या वीकमध्ये प्रारंभ केला, जिथे राजेश भोईर आणि धीरज भोईर यांचा जन्मदिवस आणि त्या जन्मदिवसानिमित्त 40+ खेळ आणि त्या स्पर्धेला आपण पाहिलं, एन्जॉय केलं. अगदी पुढच्याच वीकमध्ये जी स्पर्धा आपण पाहतोय काल आणि त्या अगोदरचा एक दिवस, अशी 2 दिवसांचा खेळ आपण पाहिला. कालच्या दिवसामध्ये आपण
कुमार 11 तुर्भे, भूषण पाटील यांचा आपण संघ पाहिला जो सुपर 3 मध्ये क्वालिफाय झाला आणि पहिल्या दिवसामध्ये जर का आपण पाहिलं गेलं तर आपण तो सामना खरं तर पेंडिंग ठेवला आणि आज आपल्याला ते दोन संघ पाहायला मिळणार आहेत. आज पुन्हा एकदा 8चा पोल आपल्याला पाहायला मिळणार आहे. तिथून पहिल्या मॅचमध्ये सीबीडी टीमला पहिला पराभव स्वीकारावा लागला आणि या दुसऱ्या मॅचमध्ये जर का आपण पाहिलं तर आजच्या दिवसातील ही मॅच नंबर 2 गावदेवी दिवाले त्यांच्या विरोधात आपण जर का पाहिलं तर नक्कीच जय बालाजी रबाले या दोन टीम्समध्ये सुरू असलेली विद्यमान लढत 5 षटकांचा सामना. 5वा षटक प्रगतीपथावर आहे आणि धावांचा ओघ आपण जर का पाहिला तर दिवाले संघ वाटचाल करतोय 64 या आकड्यावर. बॅट फिरली आहे, टायमिंग चुकले, बॉल गेला ऑन साईडला स्क्वेअर लेग रिजनमध्ये फॉरवर्ड फिल्डर अगदी कमी वयोगटामधील एका टप्प्यानं 2 टप्प्यानं बॉल फेकण्याचा प्रयत्न केलाय. जिथे आपण पाहतो की या 2 धावांना एकूण धावसंख्येमध्ये होईल भर. धावसंख्या झाली ती 6 वर 6 66. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण महापौर नवी मुंबई महानगरपालिकेच्या अर्थातच आज त्यांचं नाव आपण आदरानं घेतोय. सौभाग्यवती सुजाताताई सूरज पाटील महापौर साहेबा महेंद्रजी नाईक यांचा आधाराचा हात आपल्याला मिळालाय. याही गोष्टीची आपण थोडी चर्चा करू. मैदानामध्ये झेलची संधी आफ्रिदी वन ऑफ द सेफ मोस्ट हँड्स इन द स्क्वॉड आणि त्यानं टिपलेला हा झेल फलंदाज क्रमांक. बऱ्याच प्रतीक्षेनंतर ज्यानं धावांचा डोंगर उभा केला, ज्यानं या इनिंगला सांभाळलं, ज्यानं या मॅचमध्ये षटकारांमध्ये डील केलं असा खेळाडू कुणाल नाईक, ज्यानं षटकार ठोकले 3, 1 आणि 2 अशा सिंगल डबल्स काढल्या आणि तो बाद झाल्यानंतर संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती आता मात्र 4 बाद. गावदेवी दिवाले 66. थँक्यू. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे त्यामुळे आक्रमण हे करावं लागेल. मॅचचं सूत्र हाती घेईल नवीन फलंदाज रितेश. रितेश बॅट फिरेल त्या अगोदर बॉल फरार. खरं तर सोहेल काही संघ काही खेळाडूंना खऱ्या अर्थानं रिप्रेझेंट करत असतात आणि काही खेळाडू ह्या काही टीम्सना रिप्रेझेंट करत असतात. जसं जय बालाजी रबाले म्हटलं की मग आफ्रिदी आणि दिवाले म्हटलं की मग विकी मुंबईकर. मग विकी मुंबईकर नाही आहे, जबाबदारी घेतली सर्व कोहली बंधूंनी. त्याच्यामध्ये नयनचं नाव आम्ही घेऊ, कनकेशचं नाव घेऊ, कुणालचं नाव आम्ही घेऊ आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय रितेश. रितेशकडनं प्रयत्न झाला परंतु 2 चेंडूमध्ये किमान 4-5 हव्या होत्या, त्या 2 मध्ये आल्या फक्त 1. आता शेवटचा 1 बॉल शिल्लक असणार आहे. आपण म्हणतो ना की आता पूर्वार्धामध्ये जे काय झालं विसरून जावं, हॅपी एंडिंग एंड इज वेल जर का करायचं असेल तर या बॉलवर षटकार येणं फार गरजेचं आहे. क्रिकेट हा वास्तविक खेळ आहे त्यामुळे 6 आल्या तर बनतील टोटल 70+, पण नाही एकच येणार किंवा 2 येतील. दुसरीचा प्रयत्न, त्या प्रयत्नांमध्ये एका बाजूला बॉल फेकलाय, इकडून तिकडे तिकडून इकडे, फलंदाज होईल बाद. 1 मिळेल. धावसंख्या झाली ती 68. कंपल्सरी चेस इज द थंब रूल ऑफ द टुर्नामेंट आणि काढायचे आहेत त्या 69 69. आणि लगेचच आफ्रिदीला आम्ही सूचित करू की जसे मैदानाच्या बाहेर याल तसे लगेच ओपनिंग पेअर मैदानामध्ये पाठवा आणि नेक्स्ट मॅचमध्ये आम्ही पहिल्या मॅचमध्ये ज्या टीमला पहिला विजय आपण पाहिला AP बॉईज नेरुल या टीमचा रिप्रेझेंटेटिव्ह तुम्ही तयार राहा आणि तुमचा स्क्वॉड कुठेही जाणार नाही याची दखल घ्या. यानंतर आम्ही लगेचच मॅच संपेल तसं आम्ही टॉस करू आणि आज या दारावे गावातील खरं तर राजकीय वर्तुळामध्ये ज्यांचं नाव आपण नेहमीच सातत्याने घेत असतो. आवर्जून एक गोष्ट सोहेल सांगता येईल की सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यांना आपण नेहमी पाहिलंय, ऐकलंय किंवा अनुभवलंय असे समाजसेवक रणजित दादा नाईक यांचं शुभागमन आपण पाहतो आणि त्यांना आम्ही विनंती करू की आपण आदराने या व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत असणारे आई गावदेवी दारावे गाव आयोजित आई गावदेवी चषक 2026. तत्पूर्वी जाऊया आपण डीजे मास्टरकडे. डीजे गंगेश आणि त्यांची अकॉस्टिक साऊंड सिस्टम आणि डीजे ऑपरेटर
यांच्या माध्यमातून या क्रिकेट सोबत ऐकूया सुमधुर संगीत. थँक्यू 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 डीजे मास्टर. रात्रीच्या अंटीची घंटी बरोबर सुचली ना. दिवस आहे, रात्रीचे गाणे माहोल बनवतात डीजे मास्टर. क्या बात आहे. रसिक प्रेक्षक काही असे असतात जे गाण्यांना एन्जॉय करतात, त्यांना काही संगीत एक वेगळ्या दुनियेमध्ये घेऊन जातं. स्पर्धा रात्रीच्या क्रिकेटच्या आपण पाहत आलोय, स्पर्धा आपण दिवसभरातल्या आपण पाहतोय, स्पर्धा आपण टेनिस बॉल क्रिकेटच्या फॉर्मॅटमधलं पाहत आलोय, स्पर्धा आपण अंडरम क्रिकेटमधल्या पाहतोय, स्पर्धा आपण ओरम क्रिकेटच्या पाहतोय, लेदर क्रिकेटच्या स्पर्धा असतील. क्रिकेट तोच, फॉर्मॅट वेगवेगळे आहेत. आपण नेहमी म्हणालोय की इथे जमलेल्या प्रत्येकानं आपल्या आयुष्यात कधीतरी क्रिकेट हा खेळ खेळलाय आणि आठवणीतलं हेच क्रिकेट पुन्हा एकदा नव्यानं स्पर्धात्मक स्वरूपात आज आपण पाहतोय, ज्या खेळात खऱ्या अर्थानं नेहमी आपण आनंद शोधत असतो. मग पराभूत झाल्यानंतर सुद्धा काही चेहरे आपण नेहमी स्मितभाषी आपण पाहत असतो. जसं आपण म्हणतो ना की ऋतू कोणताही असू द्या, निसर्ग फक्त आनंद देत असतो. खेळाचं स्वरूप सुद्धा कोणतंही असो, क्रिकेट हा नेहमी आनंद देत असतो. आणि म्हणूनच गल्लीतून स्टेडियमपर्यंतची स्वप्न खरं तर या क्रिकेटनं आपल्याला दाखवली, पाहावयास भाग पडलं. अर्थातच या खेळासोबत आपण लहानपणापासूनच जोडलं गेलोय. म्हणूनच दिवसभरातील तणावातून मुक्त होण्यासाठी आपल्याला हवं ते थोडंसं क्रिकेट. नेहमी आपण म्हटलं की पर्सनली क्रिकेट टीचेस अस मेनी थिंग्स इन लाईफ. हार्डवर्क, डिसिप्लिन, ऑनेस्टी, टेम्परमेंट, हे सर्व काही गोष्टी क्रिकेट आपल्याला सातत्यानं शिकवत असतं. क्रिकेटनं अनेक धडे आपल्याला शिकवलेत. मेहनत, संघभावना, संयम, प्रतिस्पर्धी आणि त्यांचा आदर कसं करणं. क्रिकेटमुळे खरं तर संवाद समृद्ध होत असतो. आपण नेहमी म्हणत आलोय क्रिकेट हा संवाद आणि गाठीभेटींचा खेळ आहे आणि आपल्या आठवणींचा तो सोबती. आणि हाच खेळ आज आपण रबर बॉलच्या फॉर्मॅटमधनं पाहताय. त्यामुळे या खेळाला सर्वांनी पसंती दिली आहे. पहिल्याच बॉलवर बीट, फलंदाज विवेक एक आक्रमक शैलीचा खेळाडू, त्याला मात्र परतावून लावलंय. हे आहे काउंटर अटॅक, हे आहे बॅकफायर आणि हे दिलंय दिवाले टीमनं प्रतिउत्तर. पहिल्या इनिंगमध्ये नयन कोहली पहिल्या बॉलवर बाद झाला आणि दुसऱ्या इनिंगमध्ये नयन कोहलीनं झेप घेत कसा झेल टिपलाय पुन्हा एकदा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल. नयन कोहली and he has laser eye focus on a ball with his full fielding skill. वाजव. थँक्यू.
थँक्यू. धावसंख्येचं अकाउंट अजूनही ओपन झालेलं नाही आणि पहिला धक्का दिलाय. ओ सरप्राईज डिलिव्हरी. अशीच काही गोलंदाज आम्ही काल विकी भोईरची पाहिली आणि आज गोलंदाज जर का आपण पाहिलं कुणाल कोहली न्यू बॅटर. आकाश लाखनला सरप्राईज केले 2 चेंडू डॉट. आता आफ्रिदी गेलेत. एकानं सरळ टोपी घातली दुसऱ्यानं उलटी घातली आहे. उलटी टोपी घातलेल्याला 2 चेंडू डॉट काढलेत. मला असं म्हणायचं नाही की त्याने सरळ घातली तर तो सरळ बॅटनं मारेल. ओहो उल्टी टोपी के साथ हवा के संग घटा के साथ साथ ये लगा करारा छक्का. थँक्यू. थँक्यू. षटकारानं सुरुवात झाली आहे. आज मजा येईल समालोचन करायला. क्रिकेटचे वेगवेगळे रंगधणू आज आम्ही एन्जॉय करतोय. मागच्या बॉलवर षटकार. या बॉलवर मिळालेली प्राइज विकेट. करू आम्ही कौतुक त्या खेळाडूचं. ज्युनियर नायक मला वाटतंय तिकडे रितेश होते आणि रितेशनं टिपलेला हा झेल फलंदाज क्रमांक 2 बॅटा ज्यानं षटकार ठोकला तो आकाश बाज झालाय. अजून एक चांगला क्वालिटी बॉल रिलीज केला. पहिला षटक संपेल. टोटल स्कोर आपण थांबताना पाहताय फक्त 6. आणि या व्यासपीठावर आपण खऱ्या अर्थानं 2 बंधूंना पाहताय. खरं तर व्यवसाय क्षेत्रामध्ये आपण त्यांचं खऱ्या अर्थानं सातत्यानं नाव आवर्जून घेतलं. एक हरिकेन ब्रँड आणि AT स्पोर्ट्सचे प्रॉपरायटर म्हणजेच आमचे तेजस दादा बांदल आणि रुपेश बांदल ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच म्हणून आपल्याला प्रत्येक खेळाडूला आपण एक ब्रँडेड जर्सी पुरस्कृत करतोय. ती जर्सी पुरस्कृत करणारे आमचे AT स्पोर्ट्सचे मालक म्हणजे तेजस बांदल आणि रुपेश बांदल यांचा आम्ही मनापासून आभार आणि कौतुक करू. खरं तर मागच्या काही कित्येक स्पर्धांमध्ये सातत्यानं आपल्या दाराबाई गावासोबत त्यांची ऋणानुबंध फार छान जुळलेत आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचं हे योगदान आम्ही नेहमी पाहत आलोय. मग टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा असतील, रबर बॉलच्या स्पर्धा असतील. त्यामुळे या बंधूंची खऱ्या अर्थानं जोडी आणि त्यांचं सहाय्य आपल्या स्पर्धेला लाभलं. आम्ही पुन्हा एकदा आयोजन कमिटीच्या वतीनं आमचे युवा आयोजक कामेश नाईक, दीपक ठाकूर आणि क्रिश नाईक गावदेवी चषकाच्या निमित्तानं मनापासून आभार. आणि या फटक्याचं सौंदर्य, ग्लोरी, ग्लॅमर आणि रसिक प्रेक्षकांना टाळ्या सिट्ट्या वाजवायला भाग पडणारा हा फुलचा फटका. आफ्रिदी ऑन अ फायर विथ हिज ब्रँड, with his patent
अँड विथ इज स्किल फॉरवर्ड आले, बॉलला उचलला, फेकला, षटकारानं टोटल स्कोर पोहोचलाय डबल डिजिट 12. संरक्षात्मक पवित्रा. आणि आफ्रिदी जेव्हा जेव्हा मैदानामध्ये येईल ना तेव्हा तेव्हा गोलंदाज संरक्षात्मक पवित्राच घेतील, कारण आफ्रिदीकडे असलेली ताकद, त्याच्याकडे असलेला खेळातला अनुभव, त्याच्याकडे असलेली बॅटिंगची स्किल, तो जितका कॅलिबर आहे तितकाच तो वास्तविक चांगला खेळ सुद्धा साकारतो. हाही बॉल बराच दूर फेकलाय, दूर फेकलेला बॉल पंचांनी वाईट डिक्लेअर केला. टोटल स्कोर आपण जर का पाहिलं तर 12 आणि 2 14. आणि जसं षटक संपेल आम्ही सन्मान घेऊ. सन्मान करण्यासाठी आम्ही समीप यांना विनंती करणार आहोत. हा बॉल फ्लॅट गेलाय, फ्लॅटच गेलाय, फ्लॅट 6. बॅट्समन आफ्रिदी ऑन अ फायर. दोन चेंडू आणि 2 चेंडूवर 2 षटकार, त्याच्यामध्ये 2 वाईट सुद्धा आले, म्हणजे 2 मध्ये 14 धावा अर्जित झाल्या. मागच्या 3 चेंडूवर जवळजवळ 15 धावा आपण पाहिल्यात. शक्ती, युक्ती, आत्मविश्वास, टायमिंग, आणि ज्या खेळाडूकडे क्रिकेटचा एक वेगळा क्लास आहे. जेव्हा जेव्हा नवी मुंबई प्रीमियर लीग ही नामांकित स्पर्धा होत असते तेव्हा तेव्हा ऑक्शन सेरेमनी दरम्यान सातत्यानं आम्ही पाहिले फ्रँचायसीज ओनरचं लक्ष या खेळाडूकडे असतं. आणि हा तो खेळाडू आहे जो मॅचचं चित्र पलटवून टाकेल. हा तो खेळाडू आहे जो मॅचचं खऱ्या अर्थानं मी म्हणेन उत्तर देईल. आणि आता या मॅचमध्ये बॉल डॉट आलाय. आफ्रिदी सातत्यानं त्याच्या सोबतीच्या जोडीदारासोबत चर्चा करत असताना व्यासपीठावर रणजितदादा नाईक यांचं शुभ आगमन, ते मॅचला ते एन्जॉय करतायत. जसं षटक संपेल आम्ही त्यांच्या सन्मान सोहळ्याकडे वळण घेणार आहोत. रणजितदादांचं कार्य आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांपर्यंत जसा खेळ पोहोचत असतो तसा आपल्या विभागामध्ये त्यांचं समाज कार्य पोहोचताना आम्ही पाहिलं. आम्ही लगेचच विनंती करू समीप यांना की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते रणजितदादा नाईक यांचा आपण विशेष सन्मान करावा. उर्वरित इक्वेशन 18 गेंदे जीतने के लिए किती 47 राईट. 18 चेंडू 47 धावा. फ्रेम मध्ये आपण रणजितजी नाईक यांचा विशेष सन्मान आपण पाहताय. युवा आहेत राजकीय वर्तुळामध्ये, त्यांचंही नाव आपण सातत्याने घेतो आणि आपले एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी त्यांची जी धडपड आहे ती त्यांच्या समाज कार्यातनं आम्ही नेहमी पाहत आलोय. पुन्हा एकदा आपण त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. आम्ही यानंतर AT स्पोर्ट्सचे प्रॉपरेटर आमचे रुपेश बांदल, अंडरम क्रिकेट ज्यांना भरपूर प्रिय आहे, कडाक मारलाय. गोलंदाज सांगतोय मी काय चूक केली आहे, बॅटर सांगतोय ही माझी खासियत आहे. दिस इज समथिंग स्पेशल. ग्लॅमरस स्ट्रोक, क्रिकेटचं सौंदर्य, ब्युटी, ग्लोरी, ग्लॅमर आणि या फटक्यातला दणका, ताकद दाखवणारा फटका. इन स्विंगिंग बॉल, बॅड दिस फिरली आहे ना चातुर्य. क्रिकेट म्हणजे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आफ्रिदी गेलेत. आफ्रिदी सांगतोय की आता हा खऱ्या अर्थानं मागच्या एका चेंडूवर षटकार आला, त्यानंतर डॉट आला, ढकलून दे मी आहे. ओ पहा विकेट किपिंग स्किल बराच दूर होता, परंतु नयन हा एक चतुर, अतिशय हुशार, फ्लेक्सिबल खेळाडू आहे.
चेंडूवर त्यानं झडप घातली, बॉलला अडवलाय, लगेच फेकून दिलाय. व्हाईट बॉलनं धावसंख्येमध्ये भर होईल. धावसंख्या 29. हा हे बॉल अतिरिक्त धावसंख्येमध्ये अजून एक भर, धावसंख्या 30. रबर बॉलचा टणक हा चेंडू आहे. फिंगर्स रोल करतोय गोलंदाज. कौतुक करूया कुणालचं. कुणालनं पहिलं षटक हाताळलं. धाव त्या षटकामध्ये आपण जर का पाहिले गेले तर फक्त एकच षटकार आला होता. 5 चेंडू त्यांना डॉट काढले होते. तो दुसरं षटक घेऊन आलाय. बॅटिंग करत असताना त्याची आपण फलंदाजी पाहिली. 3 षटकार त्यानं ठोकले. त्याच्या बॅटमधून जवळजवळ 21 धावा आल्या आणि तोच गोलंदाज क्रिकेटचा तो अनुभव घेऊन मैदानामध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. तो म्हणजे गोलंदाजी करत असताना आतापर्यंत फेकले गेलेले त्यानं 3-4 चेंडू 2 डॉट. लेग ब्रेक केलाय. अगेन्स्ट द स्पिन. ठो लागलाय. बॉल गेला ज्युनियर नयन कोहलीकडे. ही एकच सावरणार आहे. धावसंख्या झाली ती 31. आता आपण मॅच मध्ये आहोत. कणकेश संवाद करत असताना ज्युनियर नयन कोहली तोही सांगतो की आता या बॉलवर आपल्याला षटकार द्यायचा नाहीये. हा बॉल तुला काढायचा आहे. एक गेली तरी चालेल, काही हरकत नाहीये. मॅच मध्ये आपण आहोत. परंतु आफ्रिदी सांगतोय की आय हॅव अ कॅलिबर अँड आय ऑलवेज प्रूव्ह माय सेल्फ ॲज अ बेस्ट कॅन्डिडेट एव्हर. आणि तो त्यानं बऱ्याच वेळा स्वतःला सिद्ध करून दाखवलंय. तो फलंदाज आफ्रिदी. वाव, दिस इज मॅजिकल. दिस इज excellent piece of bowling. Superb, beautiful piece of outswinging bowling presented by Mr. कुणाल कोहली. पाहायला मिळतोय आपल्याला या फ्रेम मध्ये. षटक संपलं. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 31. अभिजीत ने केली आहे 12 गेंदे. 12 balls to go and required 38 to win. 12 चेंडू आणि 38 धावा. Thank you. Thank you. Thank you डीजे वाले. 12 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी धावा हव्या त्या 38. 12 चेंडू 38 धावा म्हणजे किमान या षटकामध्ये 19 कुठून काढाव्या लागतील. आमच्यासोबत दिवाळीचे 12th मॅन आहेत. अ किड विथ मी. काय तुझं नाव? रुद्र. काय बाल्या नाव काय? रुद्र. रुद्र लाजतय. दिवाळकर लाजत नाही, माहित आहे ना. काय वाटतं बॉलिंग करील देवेश? करील. हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट +1 धावा मिळतील 2. धावसंख्या झाली 33. दांडी उरविल. असं कोण बोलते हो? लाजतय. शालीन पोरीविरी आहेत का नाही तुमचे? कोण नाही? लाजला. अराउंड द विकेट ना हा ही बॉल. फलंदाजाचा स्टान्स. त्याने विकेट सोडली. सॅक्रिफाईस. चाच पडत होता, स्ट्रगल करत होता. नवीन फलंदाजाला येणं फार गरजेचं होतं, कारण मॅचचं इंटेन्सिटी, मॅचचं मॅग्निट्यूड जर का आपण पाहिलं गेलं तर नक्कीच खाली उतरत होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये नवीन खेळाडू मैदानामध्ये जेव्हा जातो त्याच्याकडे असलेली एनर्जी, त्याच्याकडे असलेलं इन्थू आणि त्याच्याकडे असलेला मॅचमध्ये पुनरागमन करण्याची ताकद, हे खऱ्या अर्थानं त्या मॅचची इंटेन्सिटी आणि त्या मॅचची ऊर्जा वाढवत असतो. आणि म्हणूनच नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. ब्रदर जॉईन्स ब्रदर. इक्रम जॉईन्स विथ आफ्रिदी. एका बाजूला आफ्रिदी खान आणि त्याच्या सोबतीनं आलाय
इक्रम खान. इक्रमचा खेळ टेनिस बॉलच्या शेवटच्या स्पर्धेमध्ये आम्ही ऐरुलीच्या क्रीडांगणावर पाहिला होता. इक्रमनं जे रसिक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं, लांबच लांब उंचच उंच षटकार, 3 फलंदाज मला वाटते 2 वर बाद झाले होते. इक्रम त्यानंतर आला, त्यानं जवळजवळ 47 काहीतरी धावा उभारल्या होत्या आणि मॅच तो काढेल अशी ताकद आहे त्या खेळाडूकडे. परंतु आता चेंडू फार कमी उरलेत, त्यामुळे इक्वेशन फार महत्वाचं असणार आहे. अभी भी जीतने के लिए 9 गेंदे और 35 रनों की जरूरत. 9 चेंडू आणि 35 धावा. कौतुक करूया आपण कुणाल कोहलीचं, ज्या पद्धतीनं त्यानं फलंदाजी गोलंदाजी केली आणि या मॅचमध्ये त्यानं खऱ्या अर्थानं अष्टपैलू कामगिरी करत असताना संपूर्णपणे खरं तर मी म्हणेन ही जबाबदारी उचलली. वास्तविक पाहता सोहेल क्रिकेट हा टप्प्याटप्प्यानं पुढे जातो. सो पहिला फलंदाज नयन कोहली, संघाचा महत्वाचा खेळाडू ज्यानं नेहमी इम्पॅक्ट टाकलाय, प्रभाव, तो शून्यावर बाद झाला. पण तरीही वजीर गेला, परंतु प्यादे आणि सोबतीनं खऱ्या अर्थानं त्यांचे सारथी पुढे जात गेले आणि जसं मात्र मॅच पुढे जात असताना नयन बाद झाला. देवेशने इनिंग सांभाळली, त्याच्या बॅटमध्ये 2 षटकार आले, तो बाद झाला. कनकेश आला, कनकेशनं 1 षटकार लगावला, तो बाद झाला. त्यानंतर कुणाल आला, धावा उभारल्या, धावा सेफ आपण पाहिल्या, परंतु या धावा चेस करत असताना तारांबळ उडली आहे. ज्या पद्धतीनं आफ्रिदीची एक वेगळी ओळख आहे, ज्या पद्धतीनं आफ्रिदीनं त्याचा खेळ प्रदर्शन दाखवायला हवं होतं, तो प्रदर्शन झालेला नाही आहे. त्यामुळे कदाचित मला असं वाटतंय की मॅच आता पूर्णपणे फसलेली आपल्याला पाहायला मिळेल. 7 चेंडू 33 अशी गरज आहे. 6 आल्या तर उरतील 27, म्हणजे मॅच ऑन असणार आहे. ओ मिस टायमिंग स्ट्रोक. ऑन साइडला फिल्डर आहेत, एकाच हातानं पकडलाय, एकाच हातानं फेकलाय. ते मावऱ्याचे याला काय बोलतात, ते मच्छी फेकतात ते झालेला काय बोलतात, प्लस किती टोटल 3, ते नाही का फग काय बोलतात त्याला, असं फेकतात ते पाग. पाग एका हातानंच फेकतात ना ते, तसाच एका हातानं पकडला होता, पण थ्रो थोडं ओव्हर गेले. आज दिवाले गावाची चर्चा थोडी होतीये. दिवाले म्हटलं ना की मग खऱ्या अर्थानं नवी मुंबईमध्ये महाराष्ट्राची मराठमोळी आगरी कोळ्यांची संस्कृती जपणारं गाव, तिथली दिवाळी नेहमी चर्चेत राहिली. 6ला हव्यात त्या 30 दिवाळे म्हटलं की मग दिवाळे गावातल्या लोकांची एकात्मकता, ज्याला आपण म्हणतो युनिटी ऑफ दिवाळे. दिवाळे म्हटलं की मग त्यांची दिवाळी साजरी करण्याची एक वेगळी पद्धत. मग त्यांचं बहिरी देव, मग तो येणार, त्याचा आपण खऱ्या अर्थानं जर का आपण पाहिलं गेलं तर तो संपूर्ण शृंगार, संपूर्ण आपण ते सादरीकरण जर का आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये एक वेगळी ओळख, आयडेंटिटी राहिली आहे ती दिवाळे गावाची. दिवाळे गावचं क्रिकेट सुद्धा समृद्ध आहे. दिवाळे गाव म्हटलं की मग अंडरम क्रिकेट भरपूर खेळलं जातं. आता ओरम क्रिकेटमध्ये सुद्धा या गावाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. 6-30 असं इक्वेशन होतं, 5-28 असं इक्वेशन आलंय. असं नाही आहे की अशक्य आहे, हेही शक्य करता येईल. या 2 चेंडूवर जर का 2 षटकार आले ना तर मॅच मध्ये मजा येईल. पहिला आलाय, हो मी हार मानणार नाहीये. माझं नाव आहे आफ्रिदी खान and I have never give up attitude and I will carry this throughout the match. त्याच्या बॅटमधनं आलाय हा बेधुंद आणि त्याचा क्लास दाखवणारा षटकार. या षटकाराने का होईना थोड्याशा आशा, थोड्याशा अपेक्षा प्रफुल्लित होत असताना आता काढायच्या आहेत त्या 22 धावा. 4ला 22. अजून एक षटकार आला ना तर मॅचचे रंग बदलतील. आलाय, दिस इज पिकअप, स्टँड अँड डिलीवर, स्टँड एंड डिस्पैच. गजब का शॉट है ये, अजब शॉट है ये. फील्डर देखते और देखते ही रहेंगे. एक और करारा छक्का बाय अफरीदी खान.
2 आलेत. तिसरा येईल का? तिसराही मारलाय बॉल हवेमध्ये. फिल्डर आहेत, चूक अजिबात करणार नाहीये. प्राइस विकेट. फलंदाज बाद. आता हवेत 2 ला 3 का चुनना पड़ता है. भीतर भीतर कितना कहना सुनना पड़ता है. आता मात्र फलंदाज बाद झालेत. 1-1 1-1 1-1 1-1 धाव जोडत असताना मैदानामध्ये झालेली दमछाक दमछाक दमछाक. आणि फलंदाज क्रमांक इथे 4 संघाचा सरसेनापती अफ्रिदी बाद झाले. 2 ला हव्यात त्या 16. आता मॅच थोडी फसली आहे. करूया आपण कौतुक लखीच. आणि आमचे रुद्र मात्र खुश झालेत. हा व्हाईट बॉल. 2 ला 15. रुद्र काय 2 ला 15 पाहिजे. बरं वाटते तुला? जिंकशाल तुम्ही आता? जिंकशाल जिंकशाल. हो. रुद्र सांगते आम्हीच जिंकू. विकी येईल का मग शिबीच्या मॅचला? माहिती नाही. मग तुम्ही फोन नाही केलास त्याला? एक बॉल आणि आता 1 मध्ये 14. चला टॉस साठी तयार आहेत कॅप्टन ऑफ एपी बॉयज नेरुल. शेवटचा बॉल. 15 धावांची 14 धावांची गरज असताना आलेला हा अजून एक झेलबाद फलंदाज परतेल आणि मोठ्या फरकानं बॅटिंग करणारी टीम आपण पाहिलं तर जय बालाजी रबाले या टीमला मात्र अजून एक पराभव. आणि पुढच्या वाटचालीसाठी आम्ही देऊ शुभेच्छा, जिथे आम्ही अभिनंदन करू पुन्हा एकदा टीम गावदेवी दिवाले या टीमचा. आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट, मॅन हू फाउंड हिमसेल्फ अ